चल बस बस, इकडे बाळा, इकडे जायचं आहे. अरे शरू, शरू भूक लागली हो बाबू. तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. खूप दिवसानंतर आज आम्ही ब्लॉग करतो आणि कारणही तसंच आहे, कारण आमची आता ॲनिव्हर्सरी येते आहे आणि आम्ही त्यासाठीच एक ट्रिप प्लॅन केली आहे. ॲक्च्युली शरूसाठी एक सरप्राईज आहे, कारण ती फर्स्ट टाईम फ्लाईटमध्ये बसणार आहे आणि आम्ही खूप दिवसापासून विचार करत होतो की तिला कधीतरी म्हणजे 2 वर्षाच्या आधी तिला फ्लाईटमध्ये बसवावं आणि आज चाललं आहे प्लॅन आमचा आणि बघूयात काय रिॲक्शन असेल. तर आता वाजले आहे 1:30 आणि आमची फ्लाईट आहे 4:50ची. सो आता आम्ही 2 वाजता निघू आणि लवकर पोचू एअरपोर्टला आणि मग बघूया पुढे. तू फर्स्ट टाइम फ्लाईटमध्ये बसणार आहे ना? तू ही बॅग घेणार आहे शरू? हा, तू बॅग घेऊन चल बस 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 चल. आता वाजलेत रात्रीचे 2 आणि आम्ही आता निघालो आहोत एअरपोर्टसाठी. आम्ही आता अर्ध्या ते पाऊण तासातच इंटरनॅशनल एअरपोर्टला पोहोचलो आहे. आता आम्ही पोहोचलो आहोत T2 इंटरनॅशनल एअरपोर्टला. तर आम्ही आता चाललो आहोत गोवा. सो आता आम्ही आमचे डॉक्युमेंट्स दाखवून मेन गेटने आतमध्ये एंट्री केली आहे आणि आता आम्ही आमचे बॅग सबमिट करून आमचे बोर्डिंग पास घेऊ. आम्हाला आता मिळाले आहेत आमचे बोर्डिंग पास आणि आम्ही दोन्ही आमचे मोठे बॅग्स सबमिट करून एक छोटी बॅग कॅरी केली आहे. बोर्डिंग पासवर जो गेट नंबर दिला आहे सो तिकडे आम्ही आता चाललो आहोत. तिकडून ते गेटपर्यंत पोचायला आम्हाला ऑलमोस्ट 15 ते 20 मिनटं लागतीलच. आणि आता जवळजवळ 3:30 वाजली असतील आणि शरू तर काय झोपत तर नाही आहे, पण तिची इतकी मस्ती चालली आहे ती पूर्ण एअरपोर्टवर ती मस्ती करत फिरते आहे आणि कुठेही बाहेर जायचं म्हटलं की ती नेहमीच हॅपी असते. इकडे बाळा, इकडे जायचं आहे. अरे पकडीला. आम्ही 2 तास लवकर आलो आहोत एअरपोर्टला आणि आमचं चेकिंग वगैरे सगळं लवकर झालं आहे. सो आता 1 ते 1.5 तास आमच्याकडे आहेत. सो आता आम्ही फिरत फिरत टाईमपास करत चाललो आहोत आमच्या गेटवर. आणि आता जस्ट तिकीट दाखवून आम्ही आता निघालो आहोत आणि आता ही बस घेऊन जाणार आहे आम्हाला आमच्या फ्लाईटकडे. आणि या बसने आमच्या फ्लाईटपर्यंत पोचायला आम्हाला 5 ते 10 मिनटं लागली. टेक ऑफ करताना शरूने पूर्ण व्ह्यू एन्जॉय केला आणि ती पूर्ण रमली होती ते व्ह्यू बघण्यात. आम्हाला ती भीती वाटत होती की शरू काय करेल, कारण मोस्टली लहान मुलांना वर गेल्यावर त्रास होतो, कारण त्यावेळी कान वगैरे बंद होतात आणि लहान मुलं रेस्टलेस होता. सो खूप जास्त रडायला वगैरे लागतात. तर त्यासाठी मी जवळ कॉटन पण ठेवला होता तिच्या कानात टाकायसाठी, पण तिने कानात टाकूनच नाही दिला आणि तिने पूर्ण जर्नी एन्जॉय केली.
तर फायनली आम्ही आता पोचलो आहोत गोवा एअरपोर्टला आणि इथे आमची रेंटल कार पण आलेली आहे आणि ती आम्ही ऑनलाईनच बुक केली होती. तर इथून आमची जर्नी आज स्टार्ट झाली आहे आणि आज आम्ही निघालो आहोत साऊथ गोव्याला. तर आम्ही जी ही कार रेंटवर घेतली आहे ती आहे सुझुकी बलिनो आणि याचा पर डे रेंट आहे 1300 रुपये आणि आम्ही त्याचं 3000 ऑलरेडी डिपॉझिट पण दिलं आहे आणि काही डॉक्युमेंट्स पण सबमिट केले आहेत आणि वरून त्याला पिक अँड ड्रॉपचे वेगळे 500 रुपये पण आम्हाला द्यावे लागले. यांची शेती आहे ना इकडे पूर्ण. आम्ही आता साऊथ गोव्याला जात आहोत. तर साऊथ गोव्याला पूर्ण जंगलच आहे आणि आजूबाजूला तुम्हाला फक्त झाडीच दिसतील आणि रस्ता पण इतका छोटूसा आहे की आजूबाजूला लवकर तुम्हाला शॉप्स दिसणारच नाहीत आणि फक्त ग्रीनरी आहे आजूबाजूला. बापरे, आणि पाऊस पण थोड्याच वेळात इतक्या जोरात चालू झाला आहे की समोरचं काहीच दिसत नाही आहे. तर आता वाजले 3 आणि आम्ही ॲक्च्युली अर्ली मॉर्निंग एअरपोर्टला पोहोचलो होतो. सो तिकडून आम्ही कार रेंट वर घेतली आणि मग 1.5 तास ड्राईव्ह करत आम्ही साऊथ गोव्याला आलो आहे. तर अगोंडा बीच जवळ आम्ही एक कॉटेज बुक केलं आहे. सो आम्ही आता पोहोचलो आहे फायनली रूमवर. मी आज सकाळी 6 वाजता पोहोचलो एअरपोर्टला आणि एअरपोर्टवरून या कॉटेजपर्यंत येण्याचा डिस्टन्स होता 60-65 किलोमीटर्स. झाला 1 तास सव्वा तास लागणार होता, बट रस्ता खूप वळणाचा आणि डोंगरातून होता म्हणून आम्हाला पोचायला 1.5 ते 2 तास लागला आहे. आणि आम्ही ॲक्च्युली इथे सकाळी 9 वाजताच पोचलो आहे, बट आम्ही रात्रभर चेकिंग केलं. येस, खूप लवकर चेकिंग केलं कारण की आमच्या कोणाची झोपच झाली नव्हती म्हणून आम्ही आधी झोप करून घेतली. आणि आता वाजले आहेत, आता 3 वाजले आहेत. सो आता आधी आम्ही जाऊन लंच करू आणि पाऊस तर खूप जबरदस्त पडतोय तर आम्ही लंच केल्याच्या नंतर बीचवर थोडं एन्जॉय करू. आता वाजले 6:30 आणि आम्ही आता बीचवर आलो कारण पाऊस थोडासा कमी झाला आहे. सो आता हा व्ह्यू बघा किती मस्त वाटतं आहे आणि डायरेक्ट बीचवर आम्ही जास्त गर्दी पण नाही आहे, क्राऊड पण नाही आहे, फक्त आम्हीच मला 2-3 कपल्स वगैरे असतील बस. चरू आता थोडी कन्फ्यूज झाले कारण ती फर्स्ट टाईम बीचवर आली आहे आणि तिला माहितीच नाही की हे काय आहे. तर तिला आम्ही पाण्यात थोडा वेळ ठेवलं पण ती घाबरायला लागली म्हणून मग मी तिला उचलूनच घेत होतो. आम्ही खूप मस्त टाईम स्पेंड केला बीचवर आणि खूप भिजलो पण आणि मग त्यानंतर गेलो आम्ही डिनरसाठी आणि मग डिनर करून झोपायला गेलो कारण आम्हाला सकाळी लवकर उठून जायचं होतं नॉर्थ गोवा. चरू भूक लागली हो बाबू.